मित्रांनो, तुम्हाला हे काय मसाला वडीचं का मासवडी मासवडी करीत आहे तुम्हाला सांगायचंय. तर मी याच्यामध्ये तीळ एक वाटीभर आहे, खोबऱ्याची वाटी आणि थोडे वाटीभर शेंगदाणे, थोडा कांदा, लसूण, त्याचा मसाला केला आहे, मीठ मिरची टाकली आणि आता बेसन पीठ घेऊन त्याची वडी थापायची. तुम्हाला पटली तर काय थँक्यू. बघा आता तुम्हाला थापून दाखवते. कोथिंबीर टाकली, बेसन पीठ, हे असं थापून घ्यायचं, त्याच्यात असा मसाला भरायचा. अशी वळून घ्यायची. अशी केल्यानंतर थोडी कोथिंबीर लावायची. ही झाली मसाला वडी. झालं का बाबा? झालं का मग? आमटीसाठी काय काय घेतलंय सामान? आमटीसाठी ना खोबरं, गरम मसाला, कांदा, कोथिंबीर, लसूण भाजून मसाला वाटून फोडणी दिली रश्श्यासाठी. आणि ही मासवडी आता आमटी सोबत खायची का? हो, आमटी सोबत खायची. कोणत्या साईडचा पदार्थ आहे हा? म्हणजे महाराष्ट्रात कोणत्या साईडला जास्त बनतो? आपल्या पुणे साईडला, जुन्नर साईडला, नारंगाव साईडला. त्याला मासवडीच असं नाव का दिलंय? माशांचा आकार आहे म्हणून का? पाट मसाला वडी बोलतात. पाट मसाला, कोण मसाला वडी म्हणतं, कोण मासवडी म्हणतं. खाण्यासाठी चविष्ट असते म्हणून बोलतात मासवडी. खायला बोलवा सर्वांना. मासवडी खायला बोलवा सर्वांना. मासवडी खायला बोलवा तुम्ही सगळ्यांना. हा काय? सगळ्यांनी या मित्रमंडळ, पोरं बाळ बच्चे आवडली तर बघा. झाल्या पण. अरे वा, तोड पण दिसू दे की तिचं. महत्वान दिसतं तिने घेतलं.
तुमच्या भागात अजून काय काय फेमस आहे? आमच्या भागात हम्म. आमच्या भागात फेमस आहे पाटवडी, मासवडी, शेंगोळी. शेंगोळी, मुलग्याची शेंगोळी. तुमच्या आरोहीला आवडते का मासवडी? आमच्या तिला आवडते ना, खूप खाते आवडीनं ती. आरोहीसाठीच बनवले. मग आरुसाठी तिचे पप्पा डागा का आला नाही का. आरोहीचे व्हिडिओ आवडतात का हो तुम्हाला? हो, खूप चांगले असतात, खूप बोलते. बारीक कापायचं की बारीक कापली तिला. झाले बघ, दिसतात का चांगले? तू इकडून काय ना तशा उभ्या. हा, चला झालं का बरं? चला निघायचं का? हो, बाय करा सर्वांना. बाय बाय बाय.